नमस्कार. आपण पाहत आहात युनिक गोवा. सबस्क्राईब, सरकारची दर एक लाईक दिवसात समाजातल्या शेवटच्या मनुष्याकडे पावसाचे स्वप्न पळवती आणि त्या दिशेने ईशा हनुमंत दिवकर, सेंट मायकल, जुएला मिरांडा, कार्मेल हायर सेकंडरी स्कूल, नुए सालसे, श्रुति 88.16%, secondary school Kawale Ponda Goa 85.6%, Anthony Fernandez Rose 93.25%, Ujjain Goa and देवबरे करू सर. गोय ही कलेची खाण, गोयची ओळख ही गोयच्या पुढे. गोंयांत राष्ट्रीय खेळ आयोजित जाले आणि गोयच्या भुरग्यांमधलो हो गुण दिसून आयलो. सांगे गांवच्या बाबू गांवकाराची ओळख पुराय देशाक जाली. अस्कुरी जशी आपल्या भुरग्यांक घडयता तशेंच शेत कोसून धान्य पिकयता. कृषी क्षेत्रात योगदान दिल्ले खातीर आमी श्रीमती रेश्मा गांवकर हिका आदिवासी प्रज्ञावंत भेटून एका कष्टकरी समाजाची प्रतिनिधी हांव मागता मुखेलमंत्र्यांनी की ताणें आमचे जे स्पीकर आसा डॉक्टर प्रणय वैद्य तांकां भोवमान भेट भेटोवची. खातीर घातक आसा आणि आमची जबाबदारी कितें आसा ह्या भावनेन आमी वावरचे पडटले. आयज तुमच्या मुखार दुसरो एक रोल मॉडेल आयलो ती सुनीता सावंत, एसपी ऑफ साउथ गोवा. एक डॅशिंग लेडी आयज तुमच्या मुखार आसा. तुमकां जर करियर करपाचें आसा, खंयच्याय मिलिटरी आसतलें किंवा फोर्स आसतलो, एअर फोर्स आसतलो, गो हेड, फॉलो हर. So these are the things, these are the role models who have been presented before you. आणि त्याच खातीर जर राजकारणात बसून येवचे आसत जर जाय जाल्यार सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनशांनी राजकारणात येवप हे अत्यंत गरजेचे आसा. आमी धडेर रावून कोणाक शिवे गाळी घालचे परस आमी स्वताच राजकारणात येवन एक बदल घडोवन हाडपाची ती काबिलियत तुमचे भितर आसा. म्हणून तुम्ही मुखार येवचे. हांव चड वेळ घेना. परत एक फावटी माननीय मुख्यमंत्री हांगा आयले आसा, तांचेय उलोवप जातले आनी परत एक फावटी म्हाका हांगा आपयलो, सन्मान केलो आनी हांगा तुमच्या मुखार म्हाका दोन उतरां उलोवपाक दिली. म्हणून देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, भारत माता की जय. आमच्या मध्ये आसात आमचे मंत्री बाब सुभाष फळदेसाय, मंत्री बाब आलेक्स सिक्वेर, त्याच बरोबर आमचे आमदार बाब उल्हास कुयेकर, माजी आमदार पासुमेक गांवकर, माजी मंत्री बाब प्रकाश वेळी, आमचे डायरेक्टर पब्लिकर, सेक्रेटरी ट्रायबल वेलफेअर आणि व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे मानेज, समोर आशिल्ले बाकीचे सगळे मानेज, म्हज्या मोगाळ विद्यार्थी मित्रांनी मेळटलेलो. खरो म्हणजे विद्यार्थी संमेलन ह्या कार्यक्रमाक फाटल्या वर्सा हांव पावूंक नाशिल्लो. ही खंत म्हज्या तकलेंत आशिल्ली आणि ह्या वर्सा कसोच कार्यक्रम चुकोवचो ना. ऑल द वे 70तल्यान हांव कंटिन्युअसली वरभर ट्रॅव्हल करतात मडगांवांत फक्त आनी फक्त तुमकां मेळपा खातीर आयलो. म्हज्या ट्रायबल डिपार्टमेंटाच्या वतीन दर वर्सा आमी हे विद्यार्थी संमेलन घडोवन हाडटा आणि ह्या विद्यार्थी संमेलनात म्हणजे वेगवेगळ्या स्टुडंट्सांक कोण 10वी 12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, प्रोफेशनल डिग्री हातूंतल्यान जे पास आउट जातात आणि त्याच बरोबर तांकां एडमिशनां मेळटा, ह्या सगळ्यांचे फेलिसिटेशन ह्या व्यासपीठाचेर जाता. आमी जर पळयत जाल्यार तशें पळोवंक वचत जाल्यार गोंयांत आज खूब मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्यो शिक्षणाच्यो ऑपॉर्च्युनिटीज आज गोंयांत एवेलेबल आसात आणि त्यो संद आमी सातत्यान घेवंक जाय. म्हणून हांव एक सांगता आसतना मुद्दामून सांगता, जो भुरगो आपल्याक शिकपाक सोदता आणि ज्याच्या कडेन मेरीट आसा, म्हणजे जावं ती आमकां जनरल कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी, एससी कॅटेगरी, खंयच्याय कॅटेगरींतल्यान म्हाका एडमिशन खंयच्याय प्रोफेशनल कोर्साक मेळ्ळें
माझ्याकडे पैसे ना म्हणून माझे शिक्षण उरचे ना। हांव मुद्दामून परत एकदा रिपीट करता, सगळ्या भुरग्यांनी जी नोंद घेवची, गोंयभरच्या भुरग्यांनी नोंद घेवची, तो खंयच्याय समाजाचो आसूं, तो खंयच्याय जातीचो आसूं, खंयच्याय धर्माचो आसूं, आपल्याक जर एडमिशन मेळ्ळें, हांव प्रायवेट कॉलेजीचें सांगना, हांव सांगता मेरिट बेसिसचेर जेका एडमिशन मेळ्ळ्या उपरांत ताज्या कडेन पयशे ना किंवा तेजो पेरंट्स गरीब आसलो सुद्दां जाल्यार तेजे म्हाका फीस भरपाक मेळना म्हणून तेजें शिक्षण गोंयांत तरी उरूंक शकना, म्हज्या सरकारात तरी उरूंक शकना, हाजी हमी हांव तुमकां दिवपाक सोदतां। हांव इतल्याच खातीर सांगता कारण आमच्या सरकारात आमी पळयता SC आसतले, ST आसतले, OBC आसतले, EWS आसतले, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, हांच्या खातीर ते जी फीस भरता किंवा बर्सरी स्कीम आसतली किंवा मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप आसतली, ताज्या व्यतिरिक्त ST कॉर्पोरेशन आसतले, OBC कॉर्पोरेशन आसतले, हांच्या कडल्यान आमी 2% ऑफ रेटान जे लोन दिता तें आसतलें। हांवें कित्याक सांगलें, एखाद्याक प्रोफेशनल कॉलेजीक एडमिशन मेळ्ळा, इवन दो इंजिनियरिंगाची फीस तर आमी कमी केली, बऱ्याचशा भुरग्यांक खबरूच ना, फीस चड आहा पूण हांव वचूंक ना अशें बिंदास सांगून मेकळी जाता। चड म्हणजे कितली? कदाचित आतां तुमी जर म्हणशात इंजिनियरिंगाची 90% फीस आमी गव्हर्मेंटान बंद केली, म्हणजे फक्त 10% तांकां फारीक करची पडली। हार्डली म्हाका दिसता 8,000 रुपया कितें तांकां फारीक करची पडटा, ती 8,000 रुपया परत ट्रायबलाची आमी स्कॉलरशीप घातली जाल्यार ती 8,000 रुपया आमकां परत मेळटा। म्हणून हांवें म्हटलें बऱ्याचशा पेरंट्सांक खबर ना, हांगा पर्यंत हांव समजूं शकता, कारण पेरंट्स सगळ्यांचेच पेरंट्स शिकलेले ना, सगळ्यांचेच पेरंट्स कितें ग्रॅज्युएट थोड्यांचे 10वी जाल्ले आसतले, पण आमी भुरग्यांनी समजून घेवपाक जाय, आमी भुरग्यांनी खंयची स्कॉलरशीप आसा, म्हाका 10वी जाल्या उपरांत खंयची आसा, म्हाका 12वी जाल्या उपरांत खंयची आसा, ग्रॅज्युएट जाल्या उपरांत म्हाका पोस्ट ग्रॅज्युएशन करूंक जाल्यार खंयची स्कॉलरशीप आसा। हांव त्या खातीर म्हणटात तुमी फक्त शिकत रावा, तुमकां शिकपा खातीर जो आधार जाय तो सरकार दिवपाक तयार आसा, तुमकां शिकपा खातीर जो सपोर्ट जाय तो सरकार दिवपाक तयार आहा। फीस कॉर्पोरेशनान जर मेळटली, घडये कदाचित थोड्या जाणांक दिसता म्हाका येवपा वचपाचे ट्रॅव्हलिंगाचे पयशे, कदाचित हांवें दुसरे कडेन एडमिशन घेतलें जाल्यार म्हाका थंयसरले रावपाचे खंय पयशे, हे ST कॉर्पोरेशनाक तर आमी फक्त 2% रेट ऑफ इंट्रस्टाचेर म्हाका एडुकेशन लोन जाय 2 लाख रुपीज पर्यंत, तर आमी डायरेक्टली त्याच दिसा सायन करता विदाउट शुअरिटी। आमकां विश्वास आसा तुमचेर, तुमचे जेन्ना डिग्री सोंपतली, तुमी जेन्ना जॉबाक लागतले, ते पयशे तुमी फारीक करतले, हाजो आमकां विश्वास आसा, म्हणून तर आमी विदाउट शुअरिटी ते पयशे दिता 2% रेट ऑफ इंट्रस्टाचेर। खंयच्या कॉर्पोरेटचे पयशे हाडपाची गरज ना, खंयच्या वेळ म्हणल्यार STच्या भुरग्यांक तर बँकेनी वचपाची गरज ना, एक वेळ जनरल कॅटेगरींतल्यान बँकेन वयचें पडटा आसत, पण STच्या भुरग्यांक तरी वचपाची गरज ना, ताका फक्त आनी फक्त 2% म्हणजे कोण हे लोन दिवंक शकता ना। आमी त्या खातीर म्हणल्यार बिझनेसाक आमी लोन दितात, पण तितून हांव वचना। आज म्हाज्या समोर बशिल्ली मॅक्झिमम ST भुरगीं आसा, म्हणून सांगलें हांवें की ST कॉर्पोरेशनांतल्यान डायरेक्ट, आनी जर तुमकां मेळना आसत, तुमचो जो लोकप्रतिनिधी आसतलो, म्हणजे कोण पंच, सरपंच, आमदार, ताका घ्यात म्हाजे कडेन, कोण दिना पयलीं हांव पळयता, हांव सांगता ताका दिवपाक, कारण त्या खातीर हांवें म्हटलें घडये कदाचित नर्सिंगाक कदाचित एडमिशन मेळ्ळा, म्हणून बरेचशे फावटी आमच्या भुरग्यांक एकदां करियर कितें चूज करचें हेंच कळना, आपल्याक कितें आवड आसा आनी म्हजें करियर कशें जावपाक शकता। म्हाजो पेरंट्स कदाचित ताका बरी गव्हर्मेंट नोकरी, ताका नोकरीच मेळना, सरकार डायरेक्ट शिक्षण नासलें, तो कदाचित सांगे आसतले, काणकोण आसतले, केपें आसतले, सत्तरी आसतले, ह्या ग्रामीण वाठारांत रावपी जो आपलो शेतकाम करता, आयज तुमी 10वी जाली जाल्यार 10वी जाल्या उपरांत म्हाका कितें जावपाक जाय ही सोदपाची संद तुमच्या कडेन आसपाक जाय। ह्या मोबायलाचो यूज, तेजेर आमी म्हणटा की गुगलार केल्या उपरांत वेरियस ऑपॉर्च्युनिटी आज गोंयांत एवेलेबल आसा। गोंयांत आमी म्हणटा MBBSाक मेळूंक ना, नर्सिंगाक आसा, नर्सिंगाक मेळूंक ना, डेंटलाक आसा, डेंटलाक मेळूंक ना, फिजिओथेरपीक आसा, फिजिओथेरपीक मेळूंक ना, BNYSाक आसा, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आनी योगिक सायन्स, तेकाय मेळूंक ना, ऑप्टोमेट्री सारकिले आशिल्ले बाकीचे पॅरामेडिकल आशिल्ले वेगळे कोर्सीस आसा। हांव इतकेंच न्ही, इंजिनियरिंगा सारकिले म्हणजे आज हे इंजिनियरिंगांत तर वेगवेगळ्यो कॉलेजीस आज गोंयांत आसा। इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ, ज्या स्कुलान आमी 20% एडमिशन तुमच्या खातीर आसा, 12वी जाल्या उपरांत ताका दिसता जर आसत इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ आपल्याक शिकपाक जाय आसत जाल्यार थंयसरली फीस ही आमच्या भुरग्याक परवडची म्हणून ताका आमी कमी करपाक लायली वयल्यान। त्याच बरोबर आमी सातत्यान पळयता की आज आमी BSc एग्रीकल्चर कॉलेज सुरवात केली। पयलीं फक्त गोंयांतले हार्डली 4 किंवा 5 भुरगे जे आसा पळय हे खंय तरी एग्रीकल्चराक वयतले। BSc इन वेटरनरी
म्हणजे आपल्या करिअर कितून करूंक जाय. रुटीन BA आणि BCom आणि BSc किंवा 10वी शिकले 12वी शिकले न्हू, कितें तरी करिअर वेगळें करचें. ज्या करिअरांतल्यान म्हाका करिअर तें पास जाल्या उपरांत म्हाका नोकरी मेळटली जाल्यार हांव सेल्फ एम्प्लॉयमेंट. तुम्ही पळयतात युनिक गोवा. पुष्पगुच्छ देऊन सबस्क्राईब, शेअर, स्वागत लाईक करचे. युनिक गोवा युअर चॅनल. आमच्या